या मंदिरामध्येच एक प्राचीन तोफ आहे जी मी तुम्हाला आता दाखवतोय. सो ही प्राचीन तोफ आहे आणि तिथे प्राचीन दगडी मूर्ती तिथे पाहायला मिळतात. या गडाचा उपयोग बहुधा वॉच टॉवर म्हणून त्या काळात केला जात असावा. बाकी इथून बघाल नमस्कार मंडळी, अशा सगळे मस्त मजेत ना. सांक्षी किल्ल्याची भटकंती करून आता मी निघालोय ते रतनदुर्ग किल्ल्याच्या दिशेने. कसा वाटला तुम्हाला सांक्षी किल्ल्याच्या भटकंतीचा व्लॉग? आवडला असेल तर त्याला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर आता आपण सुरुवात करतोय आपल्या रतनदुर्ग किल्ल्याच्या भटकंतीची. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. किल्ला छोटा आहे पण खूप छान आहे. सो आपण वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या भटकंतीची. चला. सांक्षी किल्ल्यापासून फक्त 20 ते 22 किलोमीटर अंतरावर असलेला एका छोट्याशा डोंगरावरचा हा अपरिचित किल्ला. आणि विशेष म्हणजे सांक्षी आणि रत्नदुर्ग हे दोन्ही किल्ले तुम्ही एका दिवसात अगदी सहज फिरू शकता. सायमाळ गावामध्ये आल्यानंतर इथे हा बोर्ड पण लावलाय, किल्ले रत्नदुर्ग सायमाळ. हा बघा, हा बोर्ड आहे आणि त्याच्या शेजारीच इथे हे गणपतीचं मंदिर आहे आणि ही पूर्ण इकडे गावात वस्ती आहे. रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात असलेला हा छोटेखानी किल्ला म्हणजे एकेकाळच्या पेन खोपोली या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी उभारलेलं टेहाळणीचं ठिकाण असावं. मिरगड उर्फ मिऱ्या डोंगराच्या मागच्या बाजूला असलेल्या या छोट्या डोंगरावर रत्नदुर्ग किल्ला वसलेला आहे. मिरगड आणि रत्नदुर्गाच्या मध्ये असलेल्या खिंडीतून पूर्वीचा व्यापारी मार्ग जात होता. त्यामुळे या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असावा. या गणपती मंदिराच्या शेजारून हा जो रोड जातो तो वरती किल्ल्याच्या दिशेने जातो. पूर्ण वरती तिथे भैरवनाथाचं मंदिर आहे, तिथपर्यंत जात नाही पण त्याच्या अलीकडेच डांबरी रोड संपतो. तिथे गाडी तुम्हाला पार्क करायची आणि तिथून पुढे मग किल्ल्यावरती जायचं आहे. सो रत्नदुर्ग किल्ल्याचं सायमळ हे बेस विलेज आहे आणि तिथे गावात येताच हे गणपतीचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि या मंदिरामध्येच एक प्राचीन तोफ आहे जी मी तुम्हाला आता दाखवतोय. सो ही प्राचीन तोफ आहे आणि तिथे सुंदर गणपतीची मूर्ती आहे. सो आणि आज असा योगायोग आहे की आज संकष्टी चतुर्थी आहे आणि आम्हाला हे मंदिर ओपन भेटलं आहे. आताच आम्ही दर्शन पण घेतलं आहे गणपतीचं. आता दर्शन घेऊन आता किल्ल्याच्या दिशेने वाटचाल करू. चला. आत्ता आपण निघालोय ते रत्नदुर्ग किल्ल्याच्या दिशेने. सायमळगाव आणि रत्नदुर्ग किल्ल्याच्या मध्ये एक दरी आहे. कच्चा रस्ता आपल्याला थेट दरीपर्यंत घेऊन जातो. इथून पुढे मात्र गाडीचा प्रवास संपतो आणि सुरू होते ती खरी पायवाट. गावापासून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोचायला साधारण 10 मिनिटे लागतात. गावापासून साधारण 10 मिनिटाची पायपीट केल्यानंतर आपण रत्नदुर्ग किल्ल्याच्या वाटेवर येऊन पोहोचतो. इथून किल्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवर रत्नदुर्ग किल्ल्याच्या दिशेने जाणारा एक फलक देखील पाहायला मिळतो. हा बघा, इथे हा बोर्ड लावलाय, किल्ले रत्नगड रत्नदुर्ग. चला. रत्नदुर्ग किल्ल्याची उंची ही समुद्र सपाटीपासून तब्बल 1300 फूट इतकी आहे. आता आम्ही रत्नदुर्ग किल्ल्याच्या अगदी पायथ्याला आहे, जिथे आता मी बोर्ड दाखवला तुम्हाला. आणि तिथून आता इथला आपला ध्वजस्तंभ दिसत होता, आता दिसत नाही आहे झाडांमुळे. तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो दिसला तर. बघा, थोडं 2 मिनटं चालून वरती आल्यानंतर इथे एक मंदिर आहे, काळभैरव मंदिर आहे इथे. हे बघा, पायथ्यापासून
आणखी 10 मिनिटाची चढाई केल्यानंतर आपल्याला काळभैरवनाथाचं मंदिर लागतं. मंदिराच्या बाहेर एक झिजलेली मूर्ती पाहायला मिळते, तर मंदिराच्या आतमध्ये 3 मूर्ती पाहायला मिळतात. मंदिराच्या डाव्या बाजूने मागे गेल्यावर किल्ल्याची चढाई सुरू होते. वाट मळलेली असल्याने चुकायचा काहीच प्रश्न येत नाही. रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्यापासून जस्ट 10 मिनटं झाले असतील आम्ही चालतो आहे आणि पूर्ण स्टीप चढण आहे. बहुतेक अजून एक 20 मिनटात किल्ला येईल, कारण किल्ला चढायला जास्त वेळ लागत नाही. छोटा किल्ला आहे. तुम्हाला प्रश्न असेल की मी छत्री का घेतली आहे. रेनकोट पण आहे. पाऊस 2 मिनटं येतो परत जातो आणि रेनकोट घातला की एवढं गरम होतं म्हणून 2 मिनटासाठी छत्री ओपन करायची, परत बंद करून ठेवायची. हे बघा 10 ते 15 मिनटं चालून वरती आल्यावर ही अशी रेलिंग लागते इकडे. हे बघा, याचा सपोर्ट घेऊनच तुम्हाला वरती जायचं आहे. आपण ऑलमोस्ट येऊन पोचलो आहे ते रत्नदुर्गच्या पठारावरती. सो हे छोटं पठार आहे इथे. इथं माझ्या मागे बघाल हे ध्वजस्तंभ आहे. आता इथे इथून मला वाटतं एक 10 मिनटं लागतील. 10 पण नाही मिनटं लागणार, लगेचच पोचू तिथे. हे बघा इथे हे सूचना फलक आहे रत्नदुर्ग किल्ल्याचे. इथून जी वरती वाढ जाते त्या सूचना फलकाच्या बाजूनेच ही वरती गडमथ्याच्या दिशेने वाढ जाते. चला इथून आता आपण जाऊया गडाच्या बाले किल्ल्यावर. किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा असा अंदाज व्यक्त केला जातो. त्या सूचना फलकापासून थोडं चालून वरती आल्यानंतर इथे एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. या टाकीतील पाणी हे पिण्यायोग्य आहे. आत्ताच आम्ही बॉटल भरून घेतल्या पिण्यासाठी. बाकी हे टाकं बघू शकता किती नीट अँड क्लीन आहे. तिथे वरती बोर्ड लावला आहे पिण्याच्या पाण्याचं टाकं म्हणून. चला तर वरती जाऊया गडमाथ्याच्या दिशेने. वाट थोडी स्लिपरी झाली आहे इथली. इथे रहदारी जास्त एवढी नसते. छोटा आणि अपरिचित असा किल्ला आहे. फार कमी लोक इथे येतात. मी सांगेन इथल्या किल्ल्यावर या आणि एक्सप्लोअर करा. गडमाथ्यावर पोहोचताच समोर दिसतं ते मंदिर. मंदिरामध्ये क्षेत्रपालाची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटंसं स्मारक आणि त्याच्या शेजारी महादेवाची पिंड पाहायला मिळते आणि मंदिराच्या बाहेर नंदीचं दर्शन होतं. रत्नदुर्ग किल्ल्याचा बुरुज इथे आहे, बट इथे गवत वाढल्यामुळे इथे काय दिसत नाही आहे तो बुरुज प्रॉपर. बट इथे हा बुरुज आहे. उन्हाळ्यात पूर्ण क्लिअर दिसेल. चला पुढे बघूया काय आहे. हे बघाल तर हे शंकर महादेवाचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या शेजारीच हा इथे बुरुज आहे. चला पुढे बघूया आता काय काय आहे. तो त्या साईडला आपण बुरुज बघितला आणि मंदिर बघितलं आणि मंदिराच्या शेजारीच हा आपला ध्वजस्तंभ आहे. कालांतराने त्याचा भगवा ध्वज हा जीर्ण झालेला आहे. बघू शकता हा वरती तो जीर्ण झालेला आहे. आणि हे इथे हे मंदिर जुन्या वास्तू आहेत. तिथे विरगळ आहेत का? तुटलेल्या दगडी मूर्ती आहेत तिथे. ते पण तुम्हाला दाखवतो मी. सो गड हा फार छोटा आहे. बघाल तर बघा केवढासा. तो तिथे बुरुज, हे मंदिर आणि हा इथे भगवा ध्वज. या गडाचा उपयोग बहुधा वॉच टॉवर म्हणून त्या काळात केला जात असावा. बाकी इथून बघाल तर ही सह्याद्रीची पूर्ण डोंगर रांग चौतर खूप छान दिसते. हे बघा
प्राचीन दगडी मूर्ती इथे ह्या पाहायला मिळतात. गडावरून आजूबाजूचा परिसर पाहिला की या छोट्याशा किल्ल्याचं महत्त्व आणखी जाणवतं. रत्नदुर्ग किल्ल्यावरून मिरगड, माणिकगड आणि हेटवणे धरणाचं सुंदर दृश्य पाहायला मिळतं. आकाराने छोटा असला तरी वाटेतील चढाई, जंगलातून जाणारी पायवाट, इतिहास आणि माथ्यावरून दिसणारा सह्याद्रीचा सुंदर परिसर यामुळे रत्नदुर्ग किल्ल्याची भटकंती नक्कीच लक्षात राहते. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे सांक्षी आणि रत्नदुर्ग हे दोन्ही किल्ले एकाच दिवसात करता येतात. त्यामुळे पेन खोपोली परिसरात किल्ले भटकंतीचा प्लॅन करत असाल तर रत्नदुर्ग किल्ला तुमच्या लिस्टमध्ये नक्की ठेवा. तर मंडळी, अशा प्रकारे आपली ही रत्नदुर्ग किल्ल्याची भटकंती ही कंप्लीट झालेली आहे. रत्नदुर्ग खूप छान किल्ला आणि छोटा किल्ला आहे. सो तुम्ही पण नक्की या किल्ल्याला व्हिजिट द्या. कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ? हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन भटकंतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि जय शिवराय.